श्री क्षेत्र नारायणगड व श्री क्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्त्याची आज एकाच दिवशी समाप्ती झाली. ह्या नारळी सप्त्याच्या समाप्तीनिमित्त माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन्ही गडाच्या महंताची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं आज आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे. श्री क्षेत्र नारायणगडाचा नारळी सप्ताह हा उमापूर ह्या ठिकाणी आज त्याची सांगता नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या कालीच्या कीर्तनाने पार पडला. तर श्री क्षेत्र भगवानगडाचा 92वा नारळी सप्ताह जो आहे तो गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या उपस्थितीमध्ये पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी ह्या ठिकाणी पार पडला. एकाच दिवशी दोन्ही गडाच्या नारळी सप्त्याची समाप्ती एकाच दिवशी आल्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन्ही गडाच्या नारळी सप्त्याच्या शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन महंताचा आशीर्वाद घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे. पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी ह्या ठिकाणी भगवानगडाचा 92वा नारळी सप्ताह जो होता त्या सप्ताहाचा आज शेवट झाला. शेवटच्या दिवशी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या उपस्थितीमध्ये या नारळी सप्त्याचा शेवट झाला. शेवटच्या दिवशी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्या ठिकाणी जाऊन नामदेव शास्त्री यांचा आशीर्वाद घेत नारळी सप्त्याच्या शेवटच्या सांगताच्या दिवशी त्या ठिकाणी हजेरी लावल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले. तर दुसरीकडे भगवानगडाचा नारळी सप्ताह जो आहे तो उमापूर ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या नारळी सप्त्याची समाप्ती नारायणगडाचे महंत हबप शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने पार पडली. यावेळेस देखील माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्या ठिकाणी जाऊन शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेतल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालं. ज्या वेळेस उमापूर ह्या ठिकाणी नारळी सप्त्याच्या समाप्तीच्या दिवशी माजी मंत्री धनंजय मुंडे तसंच गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी हजेरी लावली, त्यावेळेस उपस्थित नागरिकांनी त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार देखील केला. याचबरोबर गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित व परळी मतदारसंघाचे आमदार तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शिवाजी महाराज यांच्या आशीर्वाद घेतल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. आज बीड जिल्ह्यातील 2 वेगवेगळे गड असले तरी या गडाची परंपरा नारळी सप्त्याची आजही कायम असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाली. एकाच दिवशी दोन्ही गडाच्या नारळी सप्त्याची सांगता असल्यामुळे या दोन्ही नारळी सप्त्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावून दोन्ही महंताचा आशीर्वाद घेतल्याचं आपल्याला आज पाहण्यास मिळालेलं आहे. येऊ नका मध्ये 2 मिनिटं फक्त थोडं